अरे मला बघ मी किती हुशार ठरलो, मी किती शहाणा ठरलो, राम प्रभूच्या चरणाच्या जवळ राहिलो, मला लंका मिळाली. त्यावेळेला तुकाराम महाराज तिथेही उभे होते. तुकाराम महाराज म्हणले, अरे ए शहाण्या बिभीषणा, रावणाला मूर्ख म्हणणाऱ्या, अरे खरं तर एक नंबरचा मूर्ख तूच आहे. तू स्वतःला शहाणा समजतो, म्हणती बिभीषण शहाणा, पण खऱ्या अर्थाने परी तू महामूर्ख जाणा. रावणाने वैरत्व घेतलं, रामाचा बाण पत्करला, पण राम स्वरूप त्याला प्राप्त झालं. हा मोठा शहाणपणा आहे. लंका घेऊन काय उपयोग आहे महाराज? लंका घेऊन काय राम स्वरूप प्राप्त होणार आहे? मला सांगा, ज्याला लंका मिळाली तो शहाणा का ज्याला राम स्वरूप प्राप्त झालं तो शहाणा? विठ्ठल विठ्ठल. गांधारीचे पोटी शतमूर्ख, एकदमच 100 मूर्ख जन्माला घातले त्या गांधारीने. आणि म्हणून जन्माला घालायचे असतील तर चांगले जन्माला घाला. असे गांधारीने 100 मूर्ख जन्माला घातले. असे मूर्ख जन्माला घालून काय उपयोग आहे? ऐका, जननी जने तो भक्त जने या दाता शूर नाही, जननी वांज भली काहे गवाए नूर. आणि म्हणून जन्माला घालायचे असतील तर चांगले हरिभक्त जन्माला घाला, शूरवीर जन्माला घाला. असे वेडे जन्माला घालून काय उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि एक 6वा माझ्या खिशातला मूर्ख आहे. तो कोणता विचारा? बायकोचं अधिकचं ऐकतो ना, तो मूर्खच आहे महाराज. गरजेपुरतं ऐकायचं. कोणाचं? बायकोचं. आणि मग अंगावरची जर तिची साडी फाटली तर तिने पतीला सांगितलं ना, मालक माझ्या अंगावरची साडी फाटली आहे, मला 500 रुपयाची मध्ये शिटीमध्ये जाऊन मला 500 रुपयाची साडी आणून द्या बरं. तर याने ऐकायचं. आणि 500ची सांगितलेली असली तर 5000ची घेऊन यायची. बरोबर आहे ना? कशा गोड हसल्या बघा. 5000ची आणायची. आणि मग सप्त्याच्या कालावधीत 8 दिवस तीच साडी घातली तिने, बदललीच नाही महाराज. 1 नंबरची साडी होती, पण अशी काळी कुळकुळीत करून ठेवली. आणि मग काल्याच्या दिवशी पतीला म्हणून आवाज दिला, मालक या इकडं. तो म्हणला, काय म्हणते? काय नाही, ही साडी फार मळाली, एवढी धुवून देता का? ती धूत बसायची काय? हा, धूत असेल तर तो मूर्खच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साडी आणा म्हणलं आणायची, एवढं ऐकायचं, पण धुवून द्यायची नाही. आणि जर धूत असेल तर तुकाराम महाराजांच्या यादीतला महामूर्ख आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ते सगळं जर ऐकायला लागला तर तुका म्हणे केला रांडेने गाढव. गाढव काय शहाणा असतंय काय? गाढवासारखा मूर्ख दुसरं गाढवच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असे अनेक मूर्ख सांगत असताना पहिल्या नंबरचा मूर्ख आपल्याला इथे महत्वाचा आहे. काम क्रोध लोभ घेवोनिया संगे परमार्थासी रिगे तोच मूर्ख. असा हा मूर्ख. काम क्रोधादी विकार अंतःकरणामध्ये शरीरामध्ये नसले पाहिजे. म्हणून देहामध्ये 3 नको, देहाला 3 नको. स्थूल देहाला काम क्रोधादी विकार नको, आणि सूक्ष्म देहाला 3 उपाध्या प्राप्त होतात. त्याही त्या अधोगतीला कारण ठरतात. कोणत्या उपाध्या आहेत? पाप ताप दैन्य. ह्या 3 उपाध्या देहाला नसल्या पाहिजे. ज्या दिवशी या नष्ट होतील त्या दिवशी परमात्म्याचं किंवा संतांची भेट झालं म्हणून समजा. पाप ताप दैन्य झाली उठावली. पाप ताप दैन्य झाली उठावली. पाप ताप दैन्य
या उपाध्या देहाला नसल्या पाहिजे. चला आता घरात 3 नको. घरात 3 कोणते नको? घरामध्ये आळशी मनुष्य नको, घरामध्ये व्यसनी मनुष्य नको, आणि घरामध्ये आईत खाऊ नको. विठ्ठल विठ्ठल घरामध्ये व्यसनी मनुष्य असला की घराचं वाटोळ झालं म्हणून समजा. घरामध्ये आळशी मनुष्य असला की घराचं कल्याण होत नाही, आणि घरामध्ये आईत खाणारा असला की घराचा विकास होत नाही. विठ्ठल विठ्ठल व्यसन माणसाने कधी जीवनात करायचं नाही दादांनो, ऐका. कारण व्यसन हे व्यसनाचा संगती केल्यानंतर मनुष्याला अधोगतीला जाण्याकरता कुणीही थांबू शकत नाही. आणि म्हणून माणसाच्या जीवनात अधोगतीला पहिलं कारण जर काय असेल तर व्यसन. व्यसन म्हणजे अनावश्यक गोष्टीचा संग करणं, म्हणजे त्याला व्यसन म्हणायचं. जीवनात काही गोष्टी आवश्यक असतात, तर काही गोष्टी अनावश्यक असतात, तर काही गोष्टी अति आवश्यक असतात. पोटाला भूक लागल्यानंतर जेवण करणं आवश्यक की अनावश्यक? आवश्यक, बरोबर की नाही? पोटाला भूक लागल्यानंतर जेवण करणं आवश्यक आहे, पण जेवण झाल्यानंतर तंबाखूला चुना लावणं आवश्यक की अति आवश्यक? अति आवश्यक नाहीच महाराज, ते अनावश्यक आहे. मग का बरं तंबाखूला चुना लावता मायबाप तुम्ही? ऐका दादानो, अनेक वेळेला साधू महापुरुषांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. दारू गांजा मत पियो यार, अक्ल गुंग हो जाती है, अपने पदर का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. आणि म्हणून व्यसनाधीन झालेली माणसं आपल्या आयुष्यामध्ये काही करू शकत नाही. याच्या करता घरामध्ये व्यसनी मनुष्य नको, घरामध्ये आळशी मनुष्य नको. तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर आदर्श व्हायचं असेल, तर तुम्हाला जीवनात पहिलं काम त्यागावं लागेल. काय? आळस त्यागावा लागेल. या जगाच्या पाठीवर जे जे माणसं मोठी झाली, त्या माणसाने आपल्या जीवनातलं पहिलं काम काय केलंय? त्यांनी आळस त्यागलेला आहे. त्यांनी आपल्या जीवनातला आळस बाजूला केला, आपोआप मोठे झाले. विठ्ठल विठ्ठल आपल्या आळसाच्या बाबतीत काय बोलायचं महाराज? एवढे आळशी माणसं झाले, एवढे आळशी माणसं झाले का त्या आळसाच्या बाबतीत बोलायला मला आळस येईल म्हणून मी सांगत नाही आता. आहे का नाही? काय माणसं आळशी झाले महाराज. रात्रंदिवस झोपा काढतायत, रात्रंदिवस झोपा काढतात महाराज. शास्त्राच्या नियमाप्रमाणे जरी झोप काढली तरी शत गणिले ते अर्धरात्र खाय. पण आपली झोप काय शास्त्राच्या नियमाप्रमाणे आहे का महाराज? रात्रभर झोप काढतो तर काढतोच, पण सकाळी 10:30 वाजता जेवण झाल्यानंतर, 10:30ला जेवण झालं, सकाळी 10:30ला जेवण झालं, मग जेवण झाल्या म्हणतो चला थोडी वाम कोक्षी घेऊ. 10:30ला बेडरूम मध्ये जातो, बरोबर 6:30लाच हरिपाठ झाल्यावरच बाहेर येतो. बघा याची वाम कोक्षी. काय कमाल आहे महाराज. किती आळस, किती आळस असावा. आळस नसला पाहिजे. आणि घरामध्ये आयत खाणारा नसला पाहिजे. आयत जर खाणारा असला, तो जर काहीच काम करत नसला की त्याही वेळेला घराचा विकास होत नाही. आणि असा आयत खाणारा असेल तर त्याच्या कमरातलाच घालून घराच्या बाहेर काढा. आयत खाणाऱ्याला घरात जागा नाही. विठ्ठल विठ्ठल. परवा आम्ही मुंबईला जाताना मनमाडच्या रेल्वे स्टेशनवर बसलो होतो बाबा. कारण तिकडं काही गाडी नेता येत नाही, म्हणून लोकलने प्रवास करायचा. आणि मग मनमाडच्या स्टेशनवर बसल्यावर तिथं 2 अशा म्हाताऱ्या बसल्या होत्या, आणि त्या एकमेकीसोबत गप्पा मारत होत्या, आणि ती मी ऐकत होतो. तर त्यातली एक म्हातारी म्हणली, आता कधी काही वर्षांनी एकमेकीची भेट झाली असली पाहिजे. आणि मग ती एकमेकीचं विचारत असताना आले जावयावरती. मग म्हणले, काय ग तुझा जावई काय करतो? तुझ्या मुलीचं लग्न झालं की नाही? हिनं त्याला विचारलं, तुझ्या मुलीचं लग्न? म्हणे हो माझ्याही मुलीचं लग्न झालं.
तुझ्या म्हणले माझ्याही मुलीचं लग्न झालं, आणि मग तुझे जावई काय करतात? तिने सांगितलं माझ्या जावयाचा फार मोठं काम आहे. म्हणले काय काम आहे? माझे जावई कायम हवेत राहतात. बाप रे बाप, कायम वरतीच राहतात म्हणे. म्हणले असं नेमकं करता तरीच काय? म्हणले माझे जावई विमानामध्ये संडास साफ करण्याचं काम करतात. म्हणले याचं जावयाचं काम हवेत राहून काय उपयोग आहे? ती दुसरी म्हणली अगं तुझा तरी जावई वरती राहतो, माझ्या जावयाचा तर फार मोठा इंटरनॅशनल व्यापार आहे. म्हणले काय व्यापार आहे? फार मोठा देण्या घेण्याचा व्यापार आहे. त्यांना वेळच मिळत नाही म्हणले इकडे सासरवाडीला यायला. आणि मग तिने विचारलं एवढा मोठा व्यापार आहे देण्या घेण्याचा, मग नेमकं काय घेतो आणि काय देतो? तिने म्हणले काही नाही, आळस देतो आणि झोपा घेतो, दुसरं काय करतो? असे जावई जर असले ना, तुम्हाला आत्ता सांगतो महाराज, उद्या पहिल्या गाडीनं आपल्या लेकीला आपल्या घरी घेऊन या. विठ्ठल विठ्ठल. गडगंज संपत्ती आहे, आणि पोराचं कर्तृत्व जर नसेल तर आपल्या मुलीला तिथे द्यायचंच नाही. आणि काहीच नसू द्या घरी, पण पोरगा जर कर्तृत्व नसला तर डोळे झाकून पोरगी तुमची द्या, कल्याण होईल तिचं. आणि म्हणून असं आहे, आईत खाऊ घरामध्ये नसला पाहिजे. गावात 3 नको. गावात कोणते 3 नको ऐका? गावामध्ये चहाडी करणारा नको, गावामध्ये श्रीलंपट व्यक्ती नको, आणि गावामध्ये चोर नको. गावामध्ये चहाडी करणारे आले का गाव सुखाने नांदत नाही. म्हणून गावामध्ये चहाडी करणारं म्हणजे कोण माहितीये का तुम्हाला? लावालाव्या करणं. लावालाव्या करणारा गावात आला की एका पंचायतीचे 2 भाग झालेच म्हणून समजा. लावालाव्या करणारा भजनात आला की 2 पार्ट्या झाल्या म्हणून समजा. लावालाव्या करणाऱ्या सप्त्यात आला की सप्तामध्येच बंद पडण्याची शक्यता. लावालाव्या करणारा दिंडीत गेला का तिथं सुद्धा 2 दिंड्या केल्याशिवाय ते राहत नाही. म्हणून लावालाव्या करणारा गावात नसला पाहिजे. आमच्या माय मावल्या उगच त्या मांजराला घाबरतात. काही कामाला निघाल्या आणि मांजर आडवं गेलं की ते म्हणतात आता आपलं काम होणार नाही, त्या मांजराला घाबरतात. पण तुम्हाला ध्यानात ठेवा, तुम्हाला सांगतो, 1000 मांजरी आडव्या गेल्या तरी तुमचं काम निश्चित होणार. पण त्या 1000 मांजरीच्या आईवडी एक लावालाव्या करणारा मध्ये गेला ना, तुमचं काम होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून गावामध्ये लावालाव्या करणारा नसला पाहिजे. आमचे गुरुजी सांगायचे, लावालाव्या करण्यात आणि जिरवाजिरवी करण्यातच आपलं सगळं आयुष्य चाललेलं आहे. म्हणून ध्यानात ठेवा, लावालाव्या करायच्या असतील तर एकमेकाच्या लाव्या करू नका. झाडे लावा आणि झाडे जगवा, पुढच्या पिढीला कामाला येईल. आणि जिरवाजिरवी करायची असेल तर एकमेकाच्या जिरवाजिरवीत भानगडीत पडू नका. मग पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पुढच्या पिढीला दुष्काळ भोगावा लागणार नाही. काय कमाल आहे महाराज. आणि म्हणून लावालाव्या करणारा नसला पाहिजे. तो जिथे जाईल तिथे वाटोळं करतो महाराज. काय झालं, आता लग्न सराई चालू आहे, आणि मग गंगूबाई निघाली आपल्या पुतणीच्या पुऱ्या लाटण्याकरता, म्हणजे आपल्या जाऊबाईची मुलगी. आणि तिला आपलं समजून पुऱ्या लाटायला निघाली, कारण तिच्याच हस्ते पुऱ्या लाटायच्या होत्या. आणि अशी लगबगीनं निघाली. पुऱ्या लाटायला निघाल्यानंतर रिकाम्या हाताने जाता येत नाही. मग हत्यार बरोबर घेऊन जावं लागतं. हत्यार कोणते? तलवार न्यावी लागते, बरोबर आहे का? नाही ना. मग पोळपाट लाटणं बरोबर न्यायचं. आणि मग मस्तपैकी आपली गंगूबाई पोळपाट लाटणं घेऊन आनंदाने निघाली. आणि मध्येच मग हा लावालाव्या करणारा आडवा. गंगूबाई, काय सुंदर शृंगार करून निघालात, कुठे चाललात? माझ्या लेकीच्या पुऱ्या आज माझ्याच हस्ते त्याचं उद्घाटन आहे म्हणून निघाले. असं का? वा वा वा, छान निघाले खरे, पण तुमच्या मालकाचं पत्रिकेत नावच दिसलं नाही. ती म्हणली असं, चालले घरी. आली घरी निघून. मग म्हणजे जिथे जाईल तिथे वाटोळं करणार हे लावालाव्या करणार आहे. म्हणून लावालाव्या करणार गावात नसलं पाहिजे. श्रीलंपट व्यक्ती गावात नसला पाहिजे, आणि चोर गावात नसला पाहिजे. गावाचं कल्याण होत नाही. आता देशात 3 नको. कोणते कोणते नको ऐका? देशामध्ये अनाचार नको, देशामध्ये भ्रष्टाचार नको,
आणि देशामध्ये अत्याचार नको. अनाचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार ज्या दिवशी नष्ट होईल समजायचं तो दिवस रामराज्याचा असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग हे तीन माणसाकडे नसले पाहिजे. मग तीन कोणते असले पाहिजे? साधकाच्या अंतःकरणामध्ये दया असली पाहिजे, त्याच्याकडे क्षमा असली पाहिजे आणि त्याच्याजवळ शांती असली पाहिजे. तेथे देव आपोआप येऊन राहतो महाराज. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती. तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे काही दया नाही का? आमच्याकडे पण दया आहे ना. आम्ही आमच्या लेकरावर दयास्पर करतो, पण ही दया परमार्थामध्ये अपेक्षित नाही. आपल्याकडे असलेली दया ही परिच्छिन्न दया आहे. आपल्याकडे असलेली दया ती व्यापकत्वाने भरलेली नाही. मग दया कशी असली पाहिजे? तर दया संतांनी समाजावरती जी दया केली ती दया आपल्याकडे असली पाहिजे. आपली दया कशी आहे माहितीये का? 12 वाजले आणि 12 वाजता लेकरू बाहेर अंगणात खेळायला लागलं. अंगणात खेळत असताना किचन मधल्या खिडकीतून आईनं पाहिलं आपलं लेकरू अंगणात उन्हात खेळायला लागलंय. आणि मग ती सहज आपल्या लेकराला आवाज देते, बाळा अरे ऊन लागेल तुला, सावलीत ये बाबा, आता उन्हात खेळू नको. त्यावेळेला ते 5 वर्षाचं लेकरू ते म्हणतं, आई अगं इथं मी काही एकटा खेळायला लागलोय का? माझा मित्र पण खेळायला लागलाय, त्याला बोलव ना सावलीत. त्यावेळेला ती आई सहज म्हणते, त्याला मरू दे तिकडच, तू सावलीत ये, त्याला मरू दे तिकडं आणि तू सावलीत ये. याचा अर्थ आपली दया व्यापकत्वाने भरलेली नाही, आपली दया परिच्छिन्न आहे. साधू महापुरुषांची दया किती मोठी आणि महान आहे बघा. साधू महापुरुषांची दया, जी दया आपल्या मुलावर केली तीच दया दासदासींवरती केली. दासा आणि दासे दया करणे जे पुत्रासी तेची दासा निदासे. आणि तोच खरा या जगाच्या पाठीवर असलेला खरा साधू आहे. तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या पदावर हरिपंडिताला नाही बसवलं महाराज. मग जो पुरणपोळीचा नैवेद्य खाण्याकरता आलेला गावोबा, त्या गावोबाला आपल्या पदावर बसवलं. याला व्यापकत्वाने भरलेली दया म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जीवनामध्ये जे अनावश्यक आहे त्याचा त्याग घडला पाहिजे आणि जे आवश्यक आहे त्याचा स्वीकार घडला पाहिजे. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये जे अनावश्यक आहेत ते घालवले आणि घालवल्यामुळे आमच्या जीवनामध्ये अति अलौकिक परिवर्तन घडलं. काय परिवर्तन घडलं? महाराजांनी आज निवडलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या उत्तरार्धात म्हटलेलं आहे, सर्वनताची
अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये घडलेलं अलौकिक परिवर्तन सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अवघी आनंदाची सृष्टी झाली किंवा सर्व आनंदाची सृष्टी झाली. हे तुकोबारांच्या जीवनातलं अलौकिक परिवर्तन आहे. त्यांना ही सृष्टी आनंदाची वाटू लागली, त्यांना ही सर्व सृष्टी समाधानाची सुखाची वाटू लागली. याचं कारण काय हो? याचं कारण एकच, त्यांनी आपल्या जीवनामधले जे तीन आहेत, जे दुःखाला कारण ठरणारे, त्यांना आपल्यातून बाजूला केलं. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. या काम क्रोधादी विकारांना त्यांनी काय केलं? आपल्या जीवनातून बाजूला केलं महाराज. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धानी. आम्ही झालो गोसावी. काम क्रोधादी विकारांना त्यांनी काय केलं? बाजूला केलं. ऐका, परिवर्तन कशामुळे घडत असतं? जे अनावश्यक आहे त्याचा त्याग व्हावा लागतो आणि जे आवश्यक आहे त्याचा स्वीकार व्हावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. परिवर्तन घडलं याचा अर्थ त्यांनी आपल्या जीवनामध्ये असलेले अनावश्यक विकार आणि अनावश्यक विषय, या विषयांना आणि विकारांना त्यांनी आपल्या जवळ थारा देऊ दिला नाही. तुकाराम महाराजांनी या विकाराला आणि विषयाला आकार म्हटलेला आहे बरं का. आकारासी कैसा ठाव, 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 आकारासी कैसा ठाव. देहा प्रत्यक्ष झाला देव, देहा प्रत्यक्ष झाला देव, आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव. देहा प्रत्यक्ष झाला देव, देहा प्रत्यक्ष झाला देव, आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव. त्यांनी आपल्या जीवनामध्ये आकार रूपी विकाराला आणि आकार रूपी विषयाला थारा दिलेला नाही. आकारासी कैसा ठाव. त्याचा परिणाम काय झाला? देह देह न राहता तो देव बनला. हे अलौकिक परिवर्तन घडलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे जीवदशा नष्ट झाली आणि त्यांना शिवदशा प्राप्त झाली. हा अलौकिक परिवर्तन त्यांच्या जीवनात घडलं. आत्यंतिक दुःखाचा नाश झाला आणि परम आनंदाची प्राप्ती झाली. हे अलौकिक परिवर्तन घडलं. मग साधकांनी त्यांना विचारलं, महाराज 9:15 वाजले आणि मग नेमकं हे अलौकिक परिवर्तन तुमचं जे घडलेलं आहे ते कशाप्रमाणे घडलं? तर त्याचं उत्तर पहिल्या चरणात दिलं. पिकलिया सेंदे कडूपण गेले, वा वा. पिकलिया सेंदे कडूपण गेले, पिकलिया सेंदे कडूपण गेले, पिकलिया कडूपण गेले. तैसे आम्हा केले, तैसे आम्हा केले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाई. काम क्रोध लोभ
महाराजांनी त्याचं उत्तर दिलं. महाराज म्हणले कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे शेंदाड परिपक्व दशेच्या पूर्वी असलेलं त्याचं स्वरूप वेगळं आहे आणि परिपक्व झाल्यानंतर त्याची दशा ज्याप्रमाणे बदलते त्याप्रमाणे आमच्याही जीवनात परिवर्तन घडलं. शेंदाड परिपक्व दशेला प्राप्त होण्याच्या अगोदरची त्याची स्थिती जर पाहिली तर कशी आहे? दिसायला म्हणजे रंगाने ते कसं आहे? हिरवं आहे. बरोबर आहे की नाही? रंगाने हिरवं आहे, स्पर्शाने टणक आहे आणि चवीनं जर पाहिलं तर ते कडू आहे. म्हणजे रंगाने पाहिलं तर हिरवट, स्पर्शाने पाहिलं तर निब्रट आणि चवीनं पाहिलं तर कडवट अशा स्वरूपाचं आहे. पण ज्या वेळेला परिपक्व दशेला प्राप्त होत असताना त्याच्यातलं परिवर्तन घडलं. काय काय घडलं ऐका. त्याच्यातला हिरवटपणा नष्ट झाला आणि त्याला पिवळटपणा निर्माण झाला. त्याच्यातला कडवटपणा नष्ट झाला आणि त्याच्यामध्ये गोडपणा म्हणजे मधुरपणा निर्माण झाला आणि त्याच्यातला निब्रटपणा नष्ट झाला आणि त्याच्यामध्ये मृदूपणा म्हणजे मऊपणा निर्माण झाला. हे मी शेंदाडाचं सांगतोय असं समजू नका. मग 2 पायाच्या शेंदाडाचं सांगतोय. विठ्ठल विठ्ठल परिपक्व दशेच्या अगोदर हे शेंदाड कसं आहे? आमच्या तुकाराम महाराज थोरात आणि जगन्नाथ महाराज थोरात आणि मी आम्ही खूप शेंदाड खाल्लेले आहेत बरं का. त्यांच्या शेतातले ते आमच्या मामाचे मुलं आहेत. आमचे मामा पाठीमागे उभे आहेत. त्यांच्या कपाशीच्या रानामध्ये ते शेंदाड लावायचे. बरोबर आहे ना? तर ते आम्ही खायचो महाराज. पण ते खाताना मात्र कच्चं खाता येत नाही. का बरं? ते चवीला कडू असतं, रंगाने हिरवं असतं आणि स्पर्शाने पाहिलं तर ते निब्रट असतं. मग ते लांबूनच बघायचं हे हिरवं आहे का पिवळं आहे. पिवळं असलं तरच त्याच्या जवळ जायचं, हिरवट असलं तर त्याच्या जवळ जायचं नाही. आणि असे अनेक शेंदाड गावोगावी आहेत जे रंगाने हिरवट आहेत, स्पर्शाने त्यांच्या जवळ गेलं तर ते निब्रट लागतात आणि त्यांच्याशी 2 शब्द गोड बोलावे तर ते आतून असे कडवट असतात की असं वाटतं याच्यापेक्षा तिकडं अमेरिकाचा एखादा बॉम्ब खाल्ला असता तर चालला असतं. याच्याजवळ नको बाबा. ऐका नाही. हे स्वरूप त्याचं अगोदर तुकोबारांनी त्याच्याकरता एक शब्द उच्चारलेला आहे. असे जे स्वरूपाचे आहेत ना गावोगावी ते त्याला म्हैसा म्हटलेला आहे तुकोबारांनी. फिरत असे म्हैसा जना माझी. आणि मग त्याच्यामध्ये साधनेच्या द्वारा परिवर्तन घडलं की त्याच्यातला हिरवटपणा जातो आणि त्याच्यामध्ये पिवळटपणा येतो. म्हणजे हे जे काम क्रोध लोभ जे आहेत ना ते हिरवट कडवट आणि निब्रटपणा नष्ट होतो आणि त्याच्या जीवनामध्ये सर्व आनंदाची सृष्टी होते. असं अलौकिक परिवर्तन तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये घडलं. आणि हे परिवर्तन घडल्यामुळे काय झालंय का? आठव नाठव गेले भावा भाव. आम्हाला आठव राहिला नाही. गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंगे. आमच्या अंतःकरणामध्ये एकच भाव शिल्लक राहिला. कोणता? बस या जगाच्या पाठीवर परमात्मा आणि मी हे 2च या जगाच्या पाठीवर आहे. एर दुसरं सगळं स्वप्न आहे. हा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि ते देवालाही म्हणू लागले, देवा मी तू पण जाऊ दे दो दे, मी तू पण जाऊ दे दो दे, मी तू पण जाऊ दे दो दे, मी तू पण जाऊ दे दो दे. एकाची घोंगडी पांघरू हारी, एकाची घोंगडी 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 हरी घोंगडी पांघरू हरी. मी तू पण जाऊ दे दो रे, मी तू पण जाऊ दे दो रे.
अलौकिक परिवर्तन जर घडत नसेल तर देवाला अट्टहासपूर्वक हात जोडून विनंती करा, हट्ट करा देवाच्या जवळ. देवाला सांगायचं, देवा आम्हाला जर जन्माला घालायचं असेल तर इकडे तिकडे कुठेही जन्माला घालू नको. मग जन्माला घालायचं असेल तर पवित्र अयोध्या नगरीमध्ये जन्माला घाल. जन्माला घालायचं असेल तर इकडच्या तिकडच्या कुळामध्ये जन्माला घालू नको. मग रघुकुलासारख्या पवित्र कुळामध्ये जन्माला घाल. आणि जन्माला घालायचं असेल तर आशांच्या संगतीमध्ये घाल. तिथे राम प्रभूचे चरणाचं सानिध्य असलं पाहिजे. अशा ठिकाणी आम्हाला जन्माला घाल. सूरदास महाराजांनी हात जोडायचे, प्रभू रामचंद्राच्या समोर उभा राहून प्रभू रामचंद्राला म्हणायचं, देवा आम्हाला जर जन्माला घालायचं असेल तर काय काय असलं पाहिजे. ऐक देवा, नगरी हो अयोध्यासी रघुकुल सागराना हो, चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना, चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो. माझे चित्त तुझे पाये हो, माझे चित्त तुझे पाये हो, माझे चित्त तुझे पाये हो, माझे चित्त तुझे पाये हो. राहे ऐसे कारी गाई, राहे ऐसे कारी गाई, राहे ऐसे कारी गाई, ओ राहे ऐसे कारी गाई. तारुण्या माई बोला, तारुण्या माई भवहातारी गातारा चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी. माझे चित्त तुझे पायावर राहिले पाहिजे, राहे ऐसे करी काही. आणि म्हणून हे प्रभू आमच्या जीवनामध्ये घडलेलं परिवर्तन काय आहे. आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंगे. आणि म्हणून आमच्या जीवनातला आठवण आठव नष्ट झाला. आमच्या जीवनामध्ये संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप, आमच्या जीवनामध्ये संकल्प विकल्प नष्ट झाला. पाप पुण्याच्या संबंधाने समान बुद्धी झाली. काम क्रोधादी विकार नष्ट झाले. दया क्षमा शांती आम्हाला प्राप्त झाली. संसाराच्या संबंधाने असलेली आसक्ती नष्ट झाली. आणि असं सगळं घडलं. मला असं वाटतं तुकाराम महाराज देवाच्या समोर म्हणायला लागले, देवा तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे, का म्हणे भाग्य या नावे म्हणे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे, का म्हणे भाग्य या नावे म्हणे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे. संसारे जमी दे याद लागे, संसारे जमी
कुमार मुबारक 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 अरे वाजवा भजन करा सगळ्यांनी मुबारक तुका म्हणे भाग्य याणावे म्हणजे भाग्य कशाला मानायचं तुका म्हणे भाग्य याणावे म्हणजे बापाने चाल म्हणायची आणि पोराने वाजवायची तुका म्हणे भाग्य याणावे म्हणजे असं आहे याच्यापेक्षा वेगळं भाग्य कोणतं असलं पाहिजे महाराज आणि म्हणून संसारी जन्मीचे याची लागे कशा करता जन्मायचं अलौकिक परिवर्तन व्हावं याच्या करता कशा करता जन्म घ्यायचा जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग याच्या करता दिले इंद्रिय हातपाय कान कशा करता जीवदशा नष्ट व्हावी शिवदशा प्राप्त व्हावी याच्या करता दिले इंद्रिय हातपाय कान ऐका सामान्य दशा नष्ट होऊन त्याला अलौकिक दशा प्राप्त व्हावी याच्या करता दिले इंद्रिय हातपाय कान परमात्मा जोडला पाहिजे आणि संसार सुटला पाहिजे याच्या करता दिले इंद्रिय हातपाय कान देहदशा नष्ट झाली पाहिजे आणि त्याला देवदशा प्राप्त झाली पाहिजे याच्या करता दिले इंद्रिय हातपाय कान आत्यंतिक दुःखाचा नाश झाला पाहिजे आणि परम आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे याच्या करता दिले इंद्रिय हातपाय कान आणि मी एवढं सगळं सांगितलेलं ते कळालं पाहिजे याच्या करता दिले इंद्रिय हातपाय म्हणून तुका म्हणे भाग्य याणावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी या धर्ममंडपामध्ये बसण्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त झालं ना त्यालाच म्हणायचं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली हा उतरणी धिंदाग धिंदाग असं जमला आता काही टेन्शन राहिलं नाही सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने हा सोहळा सुरू आहे त्यामध्ये आजच्या दिवसाची सेवा कशा पद्धतीने आली हे तुम्हाला सगळ्यांनाच ज्ञात असल्यामुळे
मी अधिकचा पांचटपणा काही लावत नाही, आहे का नाही? कारण वेळ पण झालेला आहे आणि मला वाटतं गेल्या वर्षी का त्याच्या, आहे का नाही, म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षी मी नियोजित पद्धतीने आलो होतो आणि याही वर्षी नियोजित पद्धतीने काय आलो नाही. पण एक आता असं आहे, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. आजचा सुट्टीचा दिवसावर यांनी अतिक्रमण केलंय माझ्या. खरं तर जवळजवळ दीड महिना झाला आणि घरी नसल्यामुळे घरचे म्हणले आज कुठेही असले तरी सुट्टी घ्यायची म्हणजे घ्यायची. आणि मी सुट्टी घेतली बाबा, गावातच कीर्तन होतं सकाळी आणि म्हटलं आज निवांत घरी राहायचं. पण 5 वाजता आमच्या तुकाराम महाराज थोरात यांचा फोन आला आणि तुकाराम महाराज आणि मी म्हणजे आमचं बालपण एकत्र गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी विचारतानाच असं विचारलं, महाराज कुठे मग आज? म्हणलं आज घरीच आहे. मग ते म्हणले या मग आज. आता खोटं बोलता येईना आणि खोटं बोलायचं नव्हतं म्हणून यायची पाळी झाली बरं का, दुसरं काही नाही. आणि म्हणून इथं फार सुंदर वातावरण आहे. आमच्या परिसरामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे एक आदर्श विद्यार्थी म्हणजे आमचे तुकाराम महाराज पवार या ठिकाणी व्यासपीठ चालवले आहे, बरोबर आहे ना? शिवमहापुराणाची कथासुद्धा आहे आणि थोर थोर महापुरुषांची कीर्तनं आहे. चांगला आनंद तुम्ही लुटतायत. वर्ष किती आहे? 8वं वर्ष आहे. भगवान प्रभू रामचंद्रांना, पांडुरंग परमात्म्याला आणि हनुमंतरायांना विनंती करूया, हे प्रभू या 8व्या वर्षामध्ये आमचा जो उत्साह आहे ही प्रसन्नता अशीच टिकून राहिली पाहिजे आणि आमचा उत्साह आणि प्रसन्नता आम्हाला शताब्दी महोत्सवापर्यंत घेऊन जायला गेलं पाहिजे. त्याचा सुगंध समस्त संभाजीनगरामध्ये आपल्याला सगळ्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला पाहिजे अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे गुणीजन मंडळी, थोर थोर वारकरी मंडळी, माझ्या पाठी उभे असलेले सगळे टाळकरी मंडळी, सगळ्यांच्या चरणी प्रार्थना आहे, सगळ्यांच्या चरणी दंडोत प्रणाम आहे. मृदंगाचार्य महाराज, त्यांचे सगळे विद्यार्थी मंडळी, त्या विद्यार्थ्यांनाही धन्यवाद आहे आणि त्यांच्या गुरुजींनाही साष्टांग दंडोत प्रणाम आहे. माझ्या अंतःकरणात ज्यांचा परिचय आहे त्यांच्याबद्दलही आणि ज्यांचा परिचय नाही त्यांच्याबद्दल सुद्धा माझ्या अंतःकरणात प्रेमभाव, आदरभाव असल्यामुळे सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि सर्वांना विनंती करतो, एकदा अशी वरती हात करून ज्ञानोबारायांचं भजन सगळ्यांनी करायचं आहे. आणि एखाद्याकडे चांगला मोबाईल असेल तर ही सगळी शूटिंग करून घ्या, म्हणजे आपल्याला पेपरला द्यायला कामाला येईल. कोणी वरती हात केले, कोणी केले नाही, हे सगळं दिसलं पाहिजे आपल्याला फोटोमध्ये, आहे का नाही? तिकडं गेटवर उभे असलेले तुम्ही पण वरती हात करा, सगळ्यांनी. आणि ज्ञानोबारायांचं मोठ्या प्रेमाने सर्वांनी भजन करायचं. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. सर्वांनी बोला, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. प्रगटला पुतळा ज्ञानोबाराया, प्रगटला पुतळा ज्ञानोबाराया. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाराया, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. 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 बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय. शेवटची चाल म्हणा, मीच म्हणू. तुका
म्हणे भाग्य या नावे म्हणीजे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे टाळो वाजवा. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे अरे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे 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 संसारी जनी जे याचे लागे संसारी जनी जे याच लागे काम क्रोध लोभ हिमाल पाये काम क्रोध लोभ हिमाल पायचे काम क्रोध लोभ संसारी जमेजा याच लागे संसार जमेजा याच लागे काम क्रोध लोभ हिमालय जायचे काम क्रोध लोभ हिमालय जायचे सर्व आनंदाची सृष्टी झाली सृष्टी झाली सृष्टी झाली सर्व आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली आनंदाचे आनंदाचे सर्व आनंद हे सर्व आनंदाचे सर्वे